आई आई सगळं कसं छान पार पडलं ना? सगळं कुठे अजून पार पडलं. श्रेयसच्या ऑफिसचं उद्घाटन बाकी आहे. अरे हो, त्याची तर तयारी करायलाच हवी ना. तयारी म्हणजे तुझी तयारी साडी आणि कानातलं बस झालं. तेच जास्त महत्वाचं आहे. ए मयुरी, जा ना, श्रेयसने आणलेल्या साड्या घेऊन ये. हा हो, मला पण ट्राय करायचे. बाकी सगळं बघायला मी आहे, फक्त ऑफिस मध्ये जायचं आणि पूजा करायची. या साड्या ही आजीची. मी पाहिले, उद्या दिवसभर शुभ काळ आहे. आई, त्या पहिल्या मजल्यावरच्या सानप वहिनी आहेत ना, त्या एका दिवसात फॉल बिडिंग करून देतात. आई छान दिसते ना? छान आहे. शिल्पी, तुझ्या अंगावर ही साडी भारी दिसते. पण तुला नोकरी करायची नसेल ना, तर मी तुला त्या घरात राहू देणार नाही. आत्ता कळलं मला तुझी आणि तुझ्या बहिणीची इतकी काय अर्जंट मीटिंग होती ते. हे बघ, ताईने मला नाही सांगितलं तुझ्याशी बोलायला. तिने काय सांगितलंय तुला ते चांगलं कळतंय मला आता. मॅचिंग ब्लाउज आला ना की आणखीन छान दिसेल. आजी, आपण ना तुझ्यासाठी पण मस्त डिझायनर ब्लाउज शिवूया. हे बघ ना, तुला ऑप्शन्स दाखवते. हे असले? ए मयू, मला दाखव ना. हे बघ, हा असा ब्लाउज. आई, असा ब्लाउज मी तुमच्यासाठी एका दिवसात शिवू शकते. शिल्पी, तुझ्यासाठी पण शिवू का ग? नाही नको, माझं ठरलेलं बुटीक आहे, तिकडेच शिवायला टाकेन मी. बर. ए बाबा, तिचं शिवू नको, तिला जिथे पाहिजे तिकडे शिवू दे. रिबिन उद्या ती कापणार आहे बाबा. हो, रिबिन मी कापणार आहे, पण एका अटीवर. वहिनी दादाच्या ऑफिसच्या उद्घाटनाला येणार नाही. काय? वहिनी दादाच्या ऑफिसच्या उद्घाटनाला येणार नाही. शिल्पी, हा, हे बघ, या पुस्तकात काय लिहिलंय? नवीन धंद्याला दृष्ट लागू नये म्हणून 5 खडे लाल कपड्यात बांधून त्याची माळ करावी आणि ती दरवाजाला बांधावी. ऐक ना, आपण उद्याच्या कार्यक्रमात सगळ्यांना आईस्क्रीम ठेवूया. ते आईस्क्रीम वगैरे सगळं अश्विनी बघेल. हॅलो, उद्याचं सगळं मी अरेंज करणार आहे, विसरलीस का तू? शिल्पी, तुझ्या डोक्यातून खूळ गेलं नाही का अजून? खूळ नाही बाबा, मी जे काही बोलले ते अत्यंत सिरियसली बोलले. श्रेयस, समजाव जरा हिला. अगं, त्याच्या ऑफिसच्या उद्घाटनाला अश्विनी जाणार नाही का? ठीक आहे, मग मी येत नाही, चालेल तुम्हाला? शिल्पी, ती माळ वगैरे आहे ना, ती बहिणीच्या हातूनच बांधली गेली पाहिजे आणि त्यासाठी तुलाच तिथे यावं लागणार. तू थांब का जरा, तुझा आगाऊपणा बंद करा. बाबा, आगाऊपणा मी नाही, वहिनी करते. मी जॉब करेन नाहीतर नाही, तिला काय करायचंय? तू जॉब सोडलेला कुणालाही पटलेलं नाही. हो, पण म्हणून हे तिने विद्युतला सांगितलं मला कन्व्हिन्स करायला की मी जॉबवर परत जावं म्हणून. तो तर मला धमकी देतोय, म्हणतोय की तू जर परत जॉबला नाही गेलीस तर हे घर सोडून तिकडे माझ्यासोबत राहायला चल म्हणून. धमकी? ऑलमोस्ट धमकी. हे बघा बाबा, मला ना काहीच प्रॉब्लेम नाहीये. तिला जर जायचं असेल तर तिने जावं, खुशाल जावं. पण जर ती येणार असेल
तर मी येणार नाही. तू येणार नाहीयेस का? हा अगं नाही ग, यांच्या ऑफिसच्या उद्घाटनाची तयारी सुरू आहे ना. अरे हा, लक्षातच नाही राहिलं माझ्या. कशी चालली आहे ग तयारी? हा हो म्हणजे बरीचशी कामं आटोपली आहेत. बबन मला काल सांगत होता श्रेयसनं तुला चॅलेंज दिलंय म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी तू मला का नाही सांगत ग? मी नसते आले मदतीला, सगळं आपलं एकटी जाऊन करत बसलीस. राजू, तुला काही कमी कामं असतात जी मी तुला अजून कामं सांगणार? त्यात आणखीन एक काय फरक पडला असता? मुळात आहे ना, श्रेयसला या गोष्टी कळायला पाहिजे. हे चॅलेंज वगैरे काय देतोय? त्या पटेलांच्या घरी जाऊन तू वॅक्सिंग करत बसली होती ही जागा मिळवण्यासाठी, हे माहितीये त्याला? तुला कोणी सांगितलं? कुणीही सांगितलं असेल, तू का नाही सांगितलंस त्याला? आशू, अगं किती करणार आहेस जीवाच्याही वर. अगं इतकं काही नव्हतं. आणि आता सोसायटीतल्या कोणाला बोलवलंच नाहीये, म्हणजे तिथेही मी तुला मदतीला नसणार. अगं मीच जाण, म्हणजे सगळी कामं ना मी अगोदरच करून ठेवली आहे. आणि आता शिल्पीने जबाबदारी घेतली म्हटल्यावर मला आराम. आराम कसली करतेय? उलट कामं वाढवून ठेवेल ती. बबन पण चिडलाय बर का. श्रेयस एवढा मित्र मित्र म्हणवतो आणि त्याला पण नाही बोलवलं. अगं जागा खूप लहान आहे ना, मग हे म्हणाले की आधी क्लायंट्सना बोलवू आणि मग मित्रमंडळींना मोठी पार्टी. तुझ्या कंजूस नवऱ्यानं दिली पार्टी. एक कप चहा पाजेल टपरीवर आणि गप्प बसेल. तू याने कशावर पण विश्वास ठेवतेस. जाऊ दे, सोड, तू नको तडतड करूस. नाहीतर नवऱ्यानं एक साडी आणून दिलीस म्हणून हुरळून जाशील. ए, तू काय माझ्या घराच्या भिंतीवर कॅमेरे लावून ठेवलेस? कशा ग सगळ्या तुझ्याकडे खबरी असतात? हा मग बेस्ट फ्रेंडची सगळी माहिती ठेवावी लागते. आशू, यावेळी आपल्या सोसायटीचं गणेश मंडळ फारच जोरात आहे ग. किती स्पर्धा ठेवल्यात त्यांनी. पत्रक वाचलंस ना? आणि प्रत्येक स्पर्धेसाठी स्पेशल परीक्षक आणि मोठं बक्षीस. रांगोळी स्पर्धा तर तूच जिंकणार. म्हणजे ना, फूड प्रोसेसर आहे ना, तुलाच मिळणार आहे बघ. तू फूड प्रोसेसर आहे? पण त्या दिवशी तू तर नसणार, कारण त्याच दिवशी तू उद्घाटनाला जाणार ना. हो. अरे जाऊ दे, म्हणजे तुला नाही जमणार. म्हणजे तू यावर काहीच बोलणार नाही का श्रेयस? बाबा, अश्विनीने विद्युतला मध्ये आणलं, ते मलाही आवडलेलं नाहीये. पण अश्विनी तिथे नसलेली चालणार आहे तुला? बाबा, मला शिल्पी तिकडे असायला हवी आहे. अगं अश्विनी, आपल्याकडे एखादा लाल कपडा आहे का पूजेच्या ठिकाणी ठेवायला? बघते मी. शिल्पी म्हात्रे. हा, थँक्यू. हे बघा माझ्या हातात काय आहे. काय आहे? इन्व्हिटेशन कार्ड. बघू बघू. हे बघू दादा, हे घे. इन्व्हिटेशन कार्ड? नाही, चांगलं आहे, पण याची काय गरज आहे? म्हणजे मी क्लायंट्सनाच बोलवणार आहे आणि त्यांना मी फोनवर इन्व्हिटेशन दिलंय. नाही, पण माझे पण काही गेस्ट येणार आहेत आणि त्यांना असं प्रॉपर इन्व्हिटेशन देणं गरजेचं होतं. ऑल्सो आता जेव्हा की सगळं मी मॅनेज करतेय, तेव्हा सगळ्या गोष्टी स्टँडर्डच झाल्या पाहिजेत. हे खरंच किती सुंदर आहे ना. हे मी ना त्या सावंत चप्पल हाऊसवाल्यांना दाखवून येते. त्यांच्या भाच्याच्या लग्नाचं कार्ड घेऊन आल्या होत्या नाचवत नाचवत माझ्या पुढे. आता मी दाखवते आमच्या दुकानाच्या उद्घाटनाचं कार्ड. किती सुंदर छापलंय. लग्न पत्रिकेपेक्षाही छान आले. कशाला उगीच? एक तर सोसायटीतल्या कोणालाच बोलवत नाहीये आपण. माहित आहे रे, मी फक्त त्यांना दाखवायला नेते. आलेच. हे काय आहे? कार्ड आहे. पण इथे फक्त दोनच नावं, श्रेयस वाघमारे आणि शिल्पी म्हात्रे.
ज्यांचे इन्व्हायटीज त्यांचं नाव, इतकं सिंपल आहे ते. शिल्पी, अगं खूप छोट्या प्रमाणात करतोय आपण हे सगळं फंक्शन. कशाला हे सगळं करत होतो जोपर्यंत वहिनी हे सगळं मॅनेज करणार होती तोपर्यंत. पण आता मी सगळं अरेंज करतेय, त्यामुळे दादा तू फक्त बघ हे सगळं कसं अरेंज होतंय ते. सगळेजण ना असे बघत बसतील, काय उद्घाटन झालंय तुझ्या ऑफिसचं असं म्हणतील सगळेजण. ओ माय गॉड, मला केटररला फोन करायचा होता. 1 मिनिट झाले मी. जी अमित भाई, जी जी बस रिमाइंडर कॉल था कि कल आना है आपको. हाँ ऑफिस के लिए. हाँ जी सर, लेकिन भाभी को लेके आना है आपको. हाँ हाँ पक्का पक्का. जी जी आई विल सी यू देयर. जी सर, थैंक यू थैंक यू थैंक यू. जी. अहो छान छापलंय ना हे कार्ड. शिल्पी पण ना नुसती उद्योगी आहे. काय गरज होती का या सगळ्याची? अहो पण तिला सुचलं हे किती छान आहे ना. आई बाबांना पण ना हे कार्ड खूप आवडेल. तुमचं ऑफिस बघून खूप खुश होतील ते. म्हणजे आता आपण त्यांना निमंत्रण द्यायला जाऊच ना. हा म्हणजे जर तुम्हाला शक्य नसेल, काम असेल तर मी स्वतः जाईन घरी तिथे. ये ना इकडे बस ना जरा. नाही म्हणजे हे सगळं शिल्पीला कळलं तर ती अख्खं घर डोक्यावर घेईल, माहितीये ना तुला. आणि ओपनिंगला सुद्धा येणार नाही. मी विद्युतला बोलवायला नाही सांगत आहे, मी आई बाबांबद्दल बोलते. आई बाबांचं तुमच्यावर किती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे ना. आणि तुमचं नवीन ऑफिस आहे, तुमचा नवीन बिझनेस आहे, तर त्यांचे आशीर्वाद महत्वाचे नाही आहेत का? मी आई बाबांना नाही बोलवलं तर ते मला आशीर्वाद देणार नाही असं म्हणायचंय का तू? तसं नाहीये हो. हे बघ, मला आई बाबांना कार्ड द्यायला काहीच हरकत नाही. हा शिल्पीपासून लपवून करावं लागेल, पण मी करेन फक्त तुझ्यासाठी. पण ते तिथे आल्यावर काय होईल याचा विचार केलास? तिथे आल्या आल्या पहिली गोष्ट त्यांच्या डोक्यात येईल की अश्विनी कुठे? अश्विनी दिसत नाहीये. माझ्या ऑफिसचं कौतुक वगैरे राहू दे ग, म्हणजे ते बाजूलाच पडेल. त्यांच्या मनाला सारखी रुखरुख लागणार की इकडे सगळं ठीक आहे ना, काय चाललंय, अश्विनी का दिसत नाहीये. आणि या कार्यक्रमात काही विघ्न येऊ नये म्हणून तू तुझ्या मनावर दगड ठेवून तुझ्या नवऱ्याच्या ऑफिसच्या उद्घाटनाला येत नाहीस. मग आता हे म्हणजे बघ, विचार कर. तरी सुद्धा तुझा हट्टच असेल की आई बाबांना बोलवायचंच आहे, तर सांग मला तसं, म्हणजे मग बघू काय करायचं ते. नाही नको. आई बाबांना आपण नंतर ऑफिसमध्ये बोलू. उद्या नको. अश्विनी, मी खरं सांगतोय मनापासून, मलाही खूप वाईट वाटतंय. आय होप यू अंडरस्टँड. अश्विनी, हा अगं फुलवाला आलाय. हो आले. फुलवाला. हो. आई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी फुलं दिलीत आणि तोरणासाठी पानं पण दिलीत त्यात. हो, थांबा पैसे देते. 1 मिनिट. किती झाले दादा? ताई देतील बरोबर. मी विचारतीये ना आता, सांगा ना किती झाले. बरं ठीक आहे, आले. ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुलाबाची फुलं पण दिलीत आणि हो, एक्स्ट्रा पैसे नाही लावलेत. हे मात्र तिला बरं जमता. मग मास्टर यातल्या गोष्टीत ती कमी पैशात जास्तीत जास्त मॅनेज करते. घ्या.
झालं ना, या आता. बहिणी. हं? अगं तू का अशी उभी आहेस? ते ठेव जागेवर. हा. उद्या आपल्या सोसायटीच्या गणपतीतर्फे क्रिकेटची मॅच आहे. उद्याची हेडलाईन, मॅन ऑफ द मॅच बबन पांड्या. हे काय वर्गणी काढतात आणि सगळं या कॉम्पिटिशन मध्ये उडवतात काय? फक्त कॉम्पिटिशन मध्ये नाही, खाण्यापिण्यात पण. आरती नंतर प्लेट भरून प्रसाद असतो. तू पाहिलं नाही का? देव लागलाय द्यायला, प्लेट नाही घ्यायला. आणि काय रे भाई, तू गणपतीच्या छान दिवसांमध्ये स्वतःच्या ऑफिसचं उद्घाटन करतोय, ते एका छान जागेत. आम्हाला कळवलं पण नाही, साधा आमंत्रण सुद्धा नाही. अरे नंतर मोठी पार्टी करू रे पांड्या. आधी माझी उधारी द्या. अरे देतो ना, आधी कधी दिली नाही काय? तर जरा प्रॉब्लेम आहे ना. मला वेगळंच टेन्शन आलं रे पांड्या. नवीन बिझनेसला रिस्पॉन्स नाही मिळाला तर वांदे आहेत. ए भाई, तू टेन्शन घेऊ नको. तुझ्या बिझनेसला चांगला रिस्पॉन्स मिळणार, खात्री आहे मला. अरे मला माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त कॉन्फिडन्स आहे की तू एक चांगला आणि उत्तम बिझनेसमॅन होणार. अरे भाई, तू बिझनेस मध्ये चमकणार रे भाई. असंच होऊ दे रे बाबा. आताच्या कटिंगचे पैसे पांड्याच्या डायरीत लिहू का? हो, लगेच लिही. अश्विनी, त्या मिणमिणत्या प्रकाशात डोळे फोडत काम करू नकोस. लाईट सुरू ठेव. बाबा तुम्ही झोपला नाहीत? आणि मला नाही त्रास होणार, सवय आहे मला. आई, अरे बाबांच्या ऑफिसच्या उद्घाटनाला तू यायचं नाही हे ठरवणारी आत्या कोण आहे ग? मयू, सगळी झोपलेत, हळू जरा. तू असं कसं वागू शकतेस ग? ती तुला इतकं बोलली तरी तू काहीच बोलली नाहीस तिला. ही बघ, ही छोटी फुलं आहेत ना, जरा बाजूला काढून ठेव. ही सगळी कामं आत्या करणार होती ना, तू का करतेस हे सगळं आता? आणि ही जी पिवळी फुलं आहेत ना, उद्या बाबांच्या ऑफिसमध्ये सकाळी समई भोवती लाव, कळलं? तुझं ना कठीण आहे. का बोलते यार तुझ्याशी? मयुरीचं चिडणार रास्ता आहे. तू उद्या तिथे असायलाच हवी. मयुरीचं चिडणार रास्ता आहे. तू उद्या तिथे असायलाच हवी. आणि हे सगळं जे चाललंय ना, ते मला अजिबात पटत नाही. एक काम करतो, तू उद्या तयार हो, माझ्यासोबत चल. तिथे कोण काय म्हणेल मी बघतो. श्रेयसला काय सांगायचं ना, मी सांगतो. बाबा, अश्विनी, तू या घरची लक्ष्मी आहे. त्या ऑफिससाठी राबराब राबली आहेस. तू तिथे न येणे म्हणजे तू यायलाच हवी तिथे. बाबा, मी शरीराने इथे असले ना, तरी मनाने मी तुम्हा सगळ्यांबरोबर असणार आहे. बरं, माझं एक काम कराल का? त्या नंदू मिठाईवाल्याकडनं ना पेढे घ्या, यांना आवडतात ना म्हणून. आणि तिथे स्वस्त पेढे मिळतात आणि चांगले असतात. उद्या ह्यांच्यासाठी ना खूप महत्वाचा दिवस आहे. सगळं कसं नीट व्हायला हवं ना. हरिओम.